परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी. धडा 10वा. ओळख भारताची. महत्त्वाचे मुद्दे. नकाशाशी मैत्री. नकाशाशी मैत्री. भारत प्राकृतिक नकाशाचा काळजीपूर्वक अभ्यास करून खालील प्रश्नाची उत्तरे वहीत लिहा. पर्वत शोधा व त्यांची नावे लिहा. हिमालय पर्वत, अरवली पर्वत, विंध्य पर्वत, सह्याद्री पर्वत. नकाशातील डोंगरांची नावे लिहा. मैकल डोंगर, बालाघाट डोंगर, महादेव डोंगर, सातमाळा डोंगर, अजिंठा डोंगर. नकाशातील पठारे शोधा व त्यांची नावे लिहा. बुंदेलखंड पठार, बाघेलखंड पठार, छोटा नागपूर पठार, दख्खन पठार. हिमालयात उगम पावून सिंधू नदीस येऊन मिळणाऱ्या नद्यांची नावे लिहा. विचार करून त्यांची वाहण्याची दिशा कोणती ते लिहा. झेलम, चिनाब, रावी, सतलज आणि बियास. वाहण्याची दिशा दक्षिण दिशा. कोरोमंडल किनाऱ्याला जाऊन मिळणाऱ्या प्रमुख नद्यांची नावे लिहा. कृष्णा, कावेरी, पेन्नार. नकाशातील सरोवरे शोधा व नावे लिहा. कोल्लेरू सरोवर, सांबर सरोवर, लोणार सरोवर, राकस सरोवर, मान सरोवर. आखातांची नावे शोधा व ती भारताच्या कोणत्याही दिशेला आहेत ते नावासह लिहा. खंबातचे आखात, मन्नारचे आखात, कच्छचे आखात. भारताच्या तिन्ही बाजूस असलेल्या जलभागाचे निरीक्षण करा. त्यांची नावे शोधून ते कोणत्या दिशेस आहेत ते लिहा. अरबी समुद्र, पश्चिम दिशा, बंगालचा उपसागर, पूर्व दिशा, हिंदी महासागर, दक्षिण दिशा. लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटे समूह शोधून त्यातील काही बेटांची नावे लिहा. अगत्ती, करवत्ती, सुहेली, पार, शेतलाट बेट, कामोर्ता बेट, नारकोंडम बेट, कोको बेट. उत्तरेकडील मैदानी प्रदेशात कोणत्या प्रमुख नदीचे खोरे आहे? गंगा नदीचे खोरे. नकाशाशी मैत्री. आपला देश विविध नद्या, पर्वत, पठारे, मैदाने, बेटे इत्यादींनी नटलेला आहे. भारतातील भूखंडाच्या 3 दिशांना पाण्याने व्यापलेल्या व दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागास भारतीय द्वीपकल्प म्हणतात. आपली उत्तरेकडील सीमा हिमालयासारख्या अतिउंच पर्वतांनी तयार झाली आहे. आपल्या देशात वने, मैदाने, वाळवंटे इत्यादी आहेत. आपल्या देशाचा विस्तार मोठा आहे. शिवाय समुद्रसपाटीपासून उंचीतील फरक 8,000 मीटरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे प्रदेशानुसार भारताच्या हवामानात विविधता आढळते. हवामानातील या विविधतेमुळे वनस्पती, प्राणी व पक्ष्यांमधील विविधतासुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. तसेच पीक पाण्यातही विविधता आढळून येते. जसे उत्तर भारतात गहू हे प्रमुख पीक आहे, तर किनारपट्टीचा प्रदेश व दक्षिण भारतात भात हे प्रमुख पीक आहे. मध्य भारतात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. या सर्व विविधतेचा सर्वांगीण परिणाम आपले जीवनमान, चालीरीती, परंपरा, लोकजीवन व संस्कृतीवर झालेला आढळतो. आपल्या देशात विविध जाती, जमाती व धर्माचे लोक राहतात. विविध भाषा बोलल्या जातात. प्रदेशानुसार आहारात, पेहरावात, सण उत्सव इत्यादींमध्ये आपण ही विविधता सहज पाहू शकतो. दिलेल्या भारताच्या राजकीय नकाशाचे निरीक्षण करा व खालील प्रश्नाची उत्तरे वहीत नोंदवा. आपले राज्य ओळखा. तुमच्या आवडत्या रंगाने ते रंगवा व राजधानीचे नाव लिहा. महाराष्ट्र, राजधानी मुंबई. सर्वात उत्तरेकडे असणारे राज्य कोणते? जम्मू काश्मीर. सर्वात दक्षिणेला असणाऱ्या राज्याचे नाव केरळ. भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे. दिल्ली ही भारताची राजधानी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. त्यानंतर मध्य प्रदेश व तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य आहे.
गोवा हे भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे. अतिपूर्वेकडील राज्ये वेगवेगळ्या रंगाने रंगवा. त्यांची नावे व राजधान्या कोणत्या ते लिहा. गुजरात, गांधीनगर, महाराष्ट्र, मुंबई. आकारमानाने मोठे असणारे राज्य पिवळ्या रंगाने रंगवा व राजधानीला गोल करा. लाल अक्षराने लिहिलेली नावे कोणते क्षेत्र दाखवतात? बेट आणि बंदर. माहीत आहे का तुम्हाला? भारतीय क्षेत्रात भारताच्या मुख्य भूमीशिवाय अनेक बेटांचा समावेश होतो. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे, बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटे, भारताच्या मुख्य भूमीजवळील समुद्रातील बेटे. या सर्व बेटांची स्थाने देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. महाराष्ट्राच्या किनाऱ्याच्या रक्षणासाठी यातील काही बेटांवर किल्ले बांधले गेले. हे ऐतिहासिक किल्ले जलदुर्ग म्हणून ओळखले जातात. कोकण किनारपट्टीवर असे किल्ले अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्या देशातील वनस्पती, प्राणी, पक्षी यांच्यात विविधता आहे. वन प्रदेशात गेल्यावर ती आपल्याला सहज पाहता येते. ही विविधता आपण जपली पाहिजे. आपण काय शिकलो? भारताचे वर्णन नकाशाच्या आधारे समजून घेतले. भारतातील भूरूपे व जलरूपे समजून घेतली. भारतातील विविध भाषा, पेहराव, सण, उत्सव, वैशिष्ट्ये यांची माहिती कृतीतून समजून घेतली. भारतातील काही कृषी उत्पादने व वाहतुकीचे मार्ग यांची ओळख करून घेतली. रिव्हिजन. या व्हिडिओमध्ये आपण नकाशाशी मैत्री हा अभ्यास समजून घेतला. पुढील व्हिडिओमध्ये आपण धडा 11वा पाहूया. धन्यवाद. फॉर मोर व्हिडिओज प्लीज सबस्क्राईब.